माझा मेकअप कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमीत कमी मेकअप प्रोडक्ट वापरून पण आपण असं छानसा मेकअप करू शकतो. हॅलो लेडीज, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी हे सांगणार आहे की कमी पैशामध्ये आपण छान प्रोफेशनल एक पार्टी वेअर लुक कसं तयार करायचं. तर मेकअपचा विषय असेल तर आपल्याकडे मेकअप तर ऑलरेडी असणारच आहे. आपल्याला फक्त ड्रेसिंग पाहिजे जे कमी पैशामध्ये आणि एकदम छान दिसलं पाहिजे, सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी केलं पाहिजे. मला असं वाटतं छानशी एक मी फ्लिपकार्टहून घेतलेली साडी आहे आणि एक आजकाल जे 100 रुपयाला ब्लाऊज आलेत ते तसं एक ब्लाऊज आहे आणि तर त्याच्यापासून एक छानसा आपण लुक तयार करणार आहे जे पार्टी वेअर असणार आहे. म्हणजे कमी किमतीत आणि छानसं लुक करायचे आपल्याला. तर चला मग बघूया 500 रुपयामध्ये आपण छानसं कसं लुक तयार करणार आहोत. तर बघूया चला. तर ही आहे ती साडी मी घातली. पहिले मेकअप करूया, पहिले तयार होते आणि नंतर मी पूर्ण लुक दाखवते. ओके, प्लीज शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये पण नक्की सांगा. आणि साडीची प्राईस पण सांगते आणि ब्लाऊजची पण प्राईस सांगते आणि मी जी ज्वेलरी वेअर करणार आहे ते पण सांगते. तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर भरपूर दिवस झाले मी कुठेच गेली नाही आणि ही बीबी क्रीम मी कधी घेतलेली आहे माहिती आहे का? माझ्या भैयाच्या लग्नाला घेतली होती आणि त्यांच्या लग्नाला म्हणजे 1 वर्ष कंप्लीट झाला. 1 वर्षापूर्वीची बीबी क्रीम आहे. तर मी दरवेळेस मी बीबी क्रीमच लावते मेकअपला, दुसरं काही यूज करत नाही. तर आपण बीबी क्रीमनीच मेकअप करूया. माझ्याकडे खूप सामान होतं मेकअपचं माहिती आहे का, पण धुणं माझं सगळं खराब केली. तिला जेव्हापासून समजायला लागले तेव्हापासून तिथे माझं काहीच ठेवत नाही. ट्रीट पण असते आणि कवरेज पण छान देते. माझ्याकडे आरसा नाही, मी फोनमध्ये बघूनच करेली. मी असं मेकअपचा पूर्ण व्हिडिओ पहिल्यांदा फर्स्ट टाइम टाकेली. प्लीज आवडला तर कमेंटमध्ये सांगा, काय पण कमेंट करू नका. आणि मी हे घेऊन माहिती 1 वर्षाच्या वर झालं मी कधीच यूज केलं नाही. हे एवढे जे मध्ये खड्डे दिसले ना, हे ध्रुवीने केलेले आहेत. ध्रुवीचं काम आहे ते. तर आपली ब्लॅक साडी आहे नवर. मग नंतर आपण मी काय मेकअपमध्ये प्रोफेशनल नाही बरं, मी जस्ट माझ्यासारख्या काही गृहिणी जे घरी बसून आहेत आणि थोडंसं मॉडेल दिसायला आवडतं त्यांना, म्हणजे सगळ्यांपेक्षा वेगळं, त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे. प्रोफेशनल मेकअप करणाऱ्यांसाठी नाही बरं का. नाही तर काय तुलाच येत नाही आम्हाला काय शिकवायलीस म्हणतात. हा फक्त माझ्या फॅमिलीमध्ये पण आवडत नाही असं मेकअप. मला अगोदर आयलाइनर लावताच येत नव्हतं माहिती आहे का. मग नंतर खूप प्रॅक्टिस केली, म्हणजे शिकली मी शेवटी लावायला. बच्चू झोपलाय तोपर्यंत पटपट करून घेते नसतं. अजून त्यानं उठला तर मग माझं सगळं पचका होईल ना, मला मेकअप करायला भेटेल ना व्हिडिओ बनवायला. कट आहेत ना, त्या कटच्या वरून लावायचं लिपस्टिक, कारण आपण कटच्या वरून लावलं ना तर ओठं खूप छान दिसतात. हे बघा, लावलेली साईड आणि न लावलेली साईड फरक आहे ना. मला पण नव्हतं माहीत बरं का. मी व्हिडिओ बघायची ना म्हणजे लिपस्टिकचे, तेव्हा म्हणजे असं ते असं लावायचं. हे बघा मैत्रिणींनो, म्हणजे तुम्ही तर स्वतः बघितलात मी काय मेकअप केला आहे आणि म्हणजे तरी पण कसं लुक चेंज झाले ना. अगोदर कशी गवाळ्यासारखी दिसत होती आणि आता म्हणजे एवढं म्हणजे थोडासा मेकअप, खूप काही तोंडावर न लावता पण आपण छान दिसू शकता. माहीत आहे मी करणार हेअरस्टाईल. माझी हेअरस्टाईल नेहमी एकच असते, कारण माझं कपाळ उंच असल्यामुळे मला दुसरं काही सूट करत नाही म्हणून मी हेच करते नेहमी. माझी हीच असते हेअरस्टाईल. ओके, झाली हेअरस्टाईल. सिंदूर आहे पण कुठं आहे की, म्हणून मी हे थोडंसं लिपस्टिक लावते. जास्त नाही, थोडीशी. फायनल म्हणजे फायनल ज्वेलरीचं होतं आपलं. फायनल म्हणजे ही ज्वेलरी. तर हे आहे आपलं पार्टीवेअर लुक, पूर्ण लुक. तर एक छोटीशी टिकली लावते. पार्टीवेअर लुक केल्यावर म्हणजे थोडंसं टिकली थोडीशी मोठी असेल तर छान वाटत नाही, म्हणून मी माझ्या हिशोबाने लावली. तुम्ही तुमच्या हिशोबाने लावा. नसता काय मेकअप केलीस आणि टिकलीच नाही म्हणालीस असं म्हणशाल बरं का. तर हे आहे माझं फायनल लुक.
माझा मेकअप कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कमीत कमी मेकअप प्रोडक्ट वापरून पण आपण असं छानसा मेकअप करू शकता. आणि हां, तर व्हिडिओ आवडला तर प्लीज 100 लाईक तरी करा, कारण म्हणजे 100 लाईक जर कंप्लीट झाले तर मी माझ्या चॅनलवर डेली व्हिडिओ बनवाल. तर हां, 100 लाईक झाल्यावर बनवाल. तर माझं मेकअप कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मी खूप दिवसापासून म्हणजे माझं चॅनल आहे, मला असं नेहमी व्हिडिओ बनवायचे असतात कंटिन्यू, पण माझ्या काही पर्सनल प्रॉब्लेममुळे मला बनवणं होत नाही. हां, आणि सांगायचं राहिलंच तर तुम्ही हे जे ज्वेलरी आहे तो फ्लिपकार्ट अमेझॉनवरून घेतलं तरी तुम्हाला एवढं हे एक सिंगल सेट तुम्हाला कमीत कमी म्हणजे 150 रुपयापर्यंत तरी भेटेल. आणि जर तुम्ही हेच शॉप्सीवरून घेतलं तर 2 पीस सेम 2 नेकलेस, 2 तुम्हाला 2 कानातल्याचं सेट आणि 2 गळ्यातल्याचं सेट 120 ते 130 रुपयापर्यंत भेटेल. तर तुम्ही शॉप्सीवरून घ्या मला. आणि जरी तुम्हाला ज्वेलरी घ्यायचं असेल ना तर शॉप्सीवरून घेत जा, म्हणजे अशी छोटी मोठी, कारण शॉप्सीवर आहे ना छोट्या किमतीमध्ये डबल येऊन जाते कमी किमतीमध्ये. म्हणून ब्लाऊज आहे माझं 100 रुपयाचं, साडी आहे 300 रुपयाची. तर चला, पूर्ण लुक आपलं 500 रुपयामध्ये पूर्ण लुक तयार झालेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छान मेकअपवाल्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.